महाराष्ट्रात तांदूळ नगरी नावाने प्रसिद्ध असलेल्या गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव तालुक्यातील राष्ट्रीय उद्यान व नागझिरा नवेगाव व्याघ्र प्रकल्प पर्यटन स्थळ या नावाने ओळख असलेल्या निसर्गरम्य सौंदर्याने नटलेल्या नवेगाव बांध येथील तलावाने व डोंगर पहाडाने वेढलेल्या MTDC रिसॉर्टमध्ये 18 मार्च 2025 रोजी जिल्हास्तरीय सरपंच मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते। या मेळाव्याचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी माननीय मधुकर वासनिक, जिल्हा परिषद गोंदिया श्रीमती प्रतिमा जाखलेकर, प्रकल्प संचालक जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा गोंदिया डॉक्टर तानाजी लोखंडे, मुख्य कार्यकारी अधिकारी गोंदिया, तसेच माननीय मुरुंगानंथम मुख्य कार्यकारी जिल्हा परिषद गोंदिया हे सरपंच मेळाव्याचे मुख्य आयोजक होते। मेळाव्याचे मुख्य मार्गदर्शक म्हणून प्रसिद्ध माननीय भास्कर पेरे पाटील, माजी सरपंच ग्रामपंचायत पाटोदा जिल्हा औरंगाबाद माननीय श्रीधर कुलकर्णी, विस्तार अधिकारी जिल्हा परिषद सांगली माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी गोंदिया, माननीय उपाध्यक्ष जिल्हा परिषद गोंदिया, तर मेळाव्याचे अध्यक्ष म्हणून माननीय लायकराम भेंडारकर, जिल्हा परिषद अध्यक्ष गोंदिया प्रामुख्याने उपस्थित होते। मेळाव्याप्रसंगी महाराष्ट्र जीवनोन्नती अभियान उमेद अंतर्गत बचत गटातील महिला स्वयंरोजगार व आर्थिक स्तर उंचावण्यास करीत असलेल्या व्यवसायाबद्दल विविध वस्तूंच्या प्रदर्शनी म्हणून स्टॉल लावण्यात आले। मेळाव्याला उपस्थित मार्गदर्शक व संपूर्ण गोंदिया जिल्ह्यातील गट विकास अधिकारी, पंचायत समितीचे सभापती, विस्तार अधिकारी, ग्रामपंचायत ग्रामसेवक, बचत गटातील महिलांनी लावलेल्या स्टॉलचे परीक्षण करून भेटी दिल्या व महिलांचे कौशल्य पाहून कौतुक केले। जिल्ह्यातील ग्रामपंचायतमधून आलेल्या संपूर्ण सरपंच, उपसरपंच, शासकीय अधिकारी, कर्मचारी व उपस्थित सर्व प्रशिक्षणार्थी यांना मुख्य मार्गदर्शकांच्या माध्यमातून मार्गदर्शन करण्यात आले। माननीय भास्कर पेरे पाटील यांनी ग्रामपंचायत पदाधिकारी, ग्रामसेवक यांनी जनतेचा विश्वास संपादन करावा, तसेच पंचायत समितीचे अधिकारी यांच्यासह कलेक्टरपर्यंत संबंध प्रस्थापित करून शासनाच्या प्रत्येक योजनांमध्ये सहभाग घ्यावा, तसेच ग्रामपंचायतीने उद्योग करून ग्रामपंचायतीची आर्थिक उन्नती करावी, या माध्यमातून आपल्याच पाटोदा ग्रामपंचायतीचा व गावाचा झालेला विकास निदर्शनास आणून दिला। माननीय लायकराम भेंडारकर यांनी देखील जल जीवन मिशन अंतर्गत पाण्याचा सदुपयोग कसा करावा ते आपल्या अध्यक्षीय मार्गदर्शनातून समजावून दिले। शेवटी शासनाच्या विविध क्षेत्रातील योजनेच्या माध्यमातून पारितोषिक संपादन केले। त्या ग्रामपंचायतींना मुख्य मार्गदर्शक व अतिथींच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले। RR पाटील स्मार्ट ग्राम योजना तालुका व जिल्हास्तरीय पुरस्कार राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धा माझी वसुंधरा राष्ट्रीय पंचायत राज पुरस्कार व चंदेरी कार्डच्या माध्यमातून ग्रामपंचायतचे पदाधिकाऱ्यांसह ग्रामसेवक, पंचायत समिती सभापती यांना गौरविण्यात आले।